तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या जयघोषात आणि मंगलमय वातावरणात सांगवडे जेतवन बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मदंत डॉक्टर यश कश्यपायन, मदंत सिरी सारोपदंत करुणानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। सकाळी गौतम बुद्धांच्या मूर्तीचे आगमन वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली। इतिपिसो भगवारहां नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज या सांगवडे गावामध्ये हे जे धम्म आयोजन झालेलं आहे आणि या गावामध्ये एका बुद्ध विहाराची स्थापना झालेली आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्ध बाबासाहेबांची स्थापना झालेली आहे। म्हणजे ती एक बुद्ध विहार आहे। मी तर अशी भावना करतो का या गावातलं प्रत्येक घर बुद्ध विहार झालं पाहिजे। म्हणजे प्रत्येक घर सदाचारी आहेच आणि झालं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी बुद्ध हा या विश्वाला अत्यंत आवश्यक आहे। मोठ्यापणानं सांगतो नाही, अहंकारानं सांगत नाही, पण आश्चर्य आहे विश्वाच्या कोणत्याही भांडणामध्ये बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा हात नाही आहे काय। आणि या विश्वाला बुद्ध आणि बाबासाहेबच वाचवणार आहे। त्या निमित्तानं आज सांगवडेमध्ये हे जे म्हणजे बुद्ध मूर्तीचं आगमन, बुद्ध विहाराचं उद्घाटन, त्याच्यामध्ये लॉर्ड बुद्धाचाही चांगला सहयोग आहे काय। तर या सर्वाच्या प्रती मी अशी भावना करतो का आज तर फक्त सुरुवात झालेली आहे काय। आता जयंती पुढं आहे, जयंती पुढं आहे, परंतु आजच्या दिवशी एवढी मात्र निश्चित चांगली गोष्ट, आज लोकांच्या मनात थोडा तरी धम्माचा विचार पोहोचलेला आहे आणि हे निश्चितच सर्व लोक धम्माकडे येणार। सर्वांना सप्रेम जय भीम। आधी जेतवन बुद्ध विहार सांगवडे येथे आज बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला, त्यानिमित्ताने आम्ही आज इथे हजर होतो आणि मी स्वतः नागपूरमध्ये काही काळ वास्तव्यात असल्यामुळे माझा संपर्क आलेला आहे आपल्या चळवळीमध्ये, आपल्या चळवळी लोकांमध्ये। त्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथून आपण प्रेरणा घेऊन आम्ही बुद्धमूर्तीसुद्धा नागपूर येथूनच आणण्याचा आम्ही निश्चय केला, ते आणलेला आहे आणि त्यानुसार आता सांगवडे गावामध्ये बुद्धमूर्तीची स्थापना आज झालेली आहे। त्यानुसार आम्ही आता पुढे आपल्या बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। आणि विहारामध्ये आपण जातो, आध्यात्मिक शांती आपल्याला लाभते, आपण तिथे ध्यान धारणा करू शकतो, बसून आपलं मन शांत होतं, एकाग्रता आपली तिथे आपण ते अनुभव करू शकतो त्यानुसार। आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात काही प्रश्न असतील तर ते सोडवता येतात जेव्हा आपण आपलं चित्त एकाग्र करून एखाद्या प्रश्नावरती आपलं लक्ष केंद्रित करतो। त्यासाठी बुद्धविहारात जाणे आवश्यक आहे। आपल्या धम्माचा प्रसार तिथे होतो, आपण तिथे नियमित जात असल्याने संपर्कात येतो, आपल्या लोकांच्या संपर्कात येतो, आपले विचार चांगले होतात, त्यासाठी आपण त्यासाठी प्रयत्न करतो आणि तोच आपण संदेश आपण समाजामध्ये देऊ शकतो। त्यावेळी प्रत्येक व्यक्तीने बुद्धविहारात जायला हवं, गौतम बुद्धांचे आचरण करायला हवं, त्यांचे विचार घ्यायला हवे, त्याचे प्रसार व प्रचार करायला हवं। युवा वर्गाने इकडे लक्ष देण्याची गरज आहे। आता येणाऱ्या महिन्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। दरवर्षी आपण ती जयंती नाचून साजरी करतो, पण आपण प्रत्येक वेळी हा संदेश देतो की जयंती नाचून नव्हे तर विचाराने करा व वाचून साजरी करा। मी पण तोच या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक वर्षी जशी आपण करतो त्या जोडीलाच या वर्षी आपण जयंती वाचून साजरी करावी, हा माझा संदेश राहील। सप्रेम जय भीम, धन्यवाद। गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की जगणं सुंदर आहे, त्याच्याहून मरणं अतिसुंदर आहे आणि त्याच्याहूनही अतिसुंदर उरणं आहे। जेवण चांगलं त्यांचं मृत्यू उरणं महत्त्वाचं आहे। मग उरतो कशातनं माणूस तर त्याच्या कर्मविपाका सिद्धांतात। आणि म्हणून ही भगवान बुद्धांची थेरी आहे की 2500 वर्षापर्यंत हे धर्म टिकलेला आहे। बुद्ध आपल्यातून निघून गेलेले आहे, त्याच्यानंतर झालेले महान भंते निघून गेलेले आहे, पण बुद्ध अजून उरलेला आहे। म्हणून जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, पण त्याहून सुंदर उरणं सुंदर आहे आणि हे उरणं हे माणसाच्या कर्मातनं सिद्ध होत असतं। आणि म्हणून आज जरी सांगवडे गावामध्ये आपण आजचा दिवसही फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण 21 आणि 22 मार्च 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये जी माणगाव परिषद झाली होती। आता आपल्याकडची गावं आहेत ही जैन बहुल गावं आहेत। त्यावेळी म्हणजे आपण सुद्धा धन्यवाद दिलं पाहिजे की ते आप्पासाहेब पाटील नावाचे जे ग्रस्त होते की त्यांनी स्वागताध्यक्ष होऊन त्या काळामध्ये म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये समाजामधली जातीयता होती, त्या काळामध्ये ही माणगाव परिषद यशस्वी केलेली आहे। आणि छत्रपती शाहू महाराजांनी तिथं घोषित केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे पुढारी न राहता
संपूर्ण विश्वाचे आणि भारताचे पुढारी होतील. त्या पोलीस पाटलांना लोकांनी बहिष्कार टाकला तिथल्या लोकांना. बहिष्कार टाकला तर गाव सोडावं लागलं. गाव सोडावं लागलं. पण ही त्या काळाची गरज आहे. पण आज लोकांना पटत चाललेलं आहे. पूर्वी त्याच्याकडे बघण्याचा एक अँगल चुकीचा होता. पण आज शिक्षणानं म्हणा किंवा विज्ञानवादाचा प्रसार झाल्यामुळं, विज्ञानवादाचा प्रसार काय भारतात होत नाही. तो जागतिकीकरणाचा रेट आहे. त्या जागतिकीकरणाच्या रेट्यामधनं आता पूर्वी फोटोसुद्धा आपल्याला काढता येत नव्हते. पण आज सोशल मीडियामधनं बऱ्याच गोष्टी कळत चाललेल्या आहेत. आणि त्यामुळं भगवान बुद्धाचा विचार आता पूर्वीच्या काळामध्ये आपण सुद्धा लहानपणी जे जयंती करायचो तेव्हा नेमकं कुणाला आणायचं, काय करायचं हे सुद्धा माहीत नसतं. पण सोशल मीडियावर आता सगळ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. बुद्धाचा धम्म आहे, त्याच्याविषयीच्या असणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. या सगळ्यांचा आणि आंबेडकरी तरुण आता सुशिक्षित आहे. त्याला आता नेमकं समजत चाललेलं आहे. मधला काळ जरी थोडा शिस्तंतराचा असला तर ही चळवळ निश्चित गतिमान होईल. आजच्या धम्मदेशनेच्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं महाकश्यप स्थवीरने सांगितलं की जगभरामध्ये सध्या युद्धग्रस्त परिस्थिती झालेली आहे. आणि युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये युद्ध परिस्थिती असते ही दुःखाची परिस्थिती असते. आणि त्याच्या अपोजिट परिस्थिती ही सुखाची परिस्थिती आहे. जिथं सुख आहे तिथं बुद्ध आहे. आणि म्हणून आम्हाला त्यांनी ह्या सांगोडे गावातनं आजच्या धम्मदेशनेच्या ह्याच्यातनं म्हणजे आशावाद व्यक्त केलेला आहे की जगातलं युद्ध लवकर थांबू दे. आणि माझाही कॉन्फिडन्स तसा आहे की मी पण बौद्ध धर्माचा वाचक आहे. आणि सांगोडे गावचा प्रतिनिधी म्हणून मलाही सांगावंसं वाटतं की भंते कश्यपाने महासवीरने जो आशावाद इथं व्यक्त केलेला आहे आणि निश्चितच जगातली शहाणी माणसं एकत्र येतील आणि निश्चितच युद्धाचा विराम होईल. आमच्या सांगोडे गावामध्ये व आमच्या समाजामध्ये या बुद्ध धम्माशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही अशी त्यांच्या धम्मदेशनेतनं आम्हाला त्यांच्या दिसून आलं. आणि खरोखरच आज आमची सामाजिक, आमची आर्थिक, आमची शैक्षणिक, आमची बौद्धिक विचारता जर वाढवायची असेल आणि आमची प्रगती करायची असेल तर या जगाला बुद्ध हवा आहे. त्याचप्रमाणे आम्हालाही बुद्ध हवा आहे. आणि आम्ही सर्व आमचे समस्त बौद्ध समाजातील उपासक व उपासिका आज आम्ही आम्ही या धम्मासाठी वाहून घेतलेलं आहे की आणि मूर्ती बसवलं म्हणून आमचं काम संपलेलं नाही. तर या इथून पुढंसुद्धा की धम्माची जी चळवळ आहे आणि धम्म हा फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा आहे. तर अशी भावना ठेवून, मैत्रीपूर्ण भावना ठेवून, मैत्री करुणा ही भावना या धम्मामध्ये आहे. आणि या धम्मासारखं श्रेष्ठ दान आणि श्रेष्ठ कोणी नाही असं आम्हाला यातून दिसून येतं आहे. तर आम्ही भविष्यामध्ये या समाजामध्ये असू दे, या गावामध्ये असू दे, सर्व जाती धर्माचे लोक असू दे, आम्ही हा धम्म रुजवण्याचा आम्ही ताकदीनं प्रयत्न करणार आहोत. तर आम्ही या इथून पुढच्या काळामध्ये समाजातील तरुण पिढी असू दे, युवक असू दे, अन्यथा आपल्या येणारं भविष्य असू दे, हे घडवण्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन हा धम्म कसा चांगला रुजवता येईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत.